5 आहे पण मस्त क्वालिटी छान आहे. 99ला आहे. ओके तो घे. चला सकाळी ना मम्मीच्या इथे ना सकाळी देवाचे गाणे चालू असतात आणि मी ना देवाचे गाणे म्हणजे लावले आणि त्यानंतर हे पंढरपूरचं लाईव्ह ना दर्शन होत होतं. हे बघा ना कितीही गर्दीत उभे राहिले तरी आपलं दर्शन झालं का मनाला एक समाधान वाटतं आणि देवाच्या पायाला हात लावून दर्शन होतं या ठिकाणी. तर चला म्हटले आता आपण नाही जाऊ शकलो, जायचं आहे आम्हाला पण आता ना वारी वगैरे झाल्यानंतरच. पण मस्त असं दर्शन झालं सकाळी आणि मम्मीची देवपूजा पण झाली. छान असं वाटी धूप लावते ना खूप प्रसन्न वाटतं आणि महालक्ष्मींचं दर्शन तुम्हीही घ्या व्हिडिओमार्फत. आता महालक्ष्मीची तयारी पण सुरू झाली आहे, तुम्हाला तयारीचे व्हिडिओही येतील आणि महालक्ष्मी म्हणजे बसवायच्या कशा पहिल्यांदा तेही तुम्हाला सांगेल. त्यानंतर आजीला बरं नव्हतं तर आम्ही मामाच्या घरी गेलो आणि पाऊस चालू होता बाहेर. तर आम्ही जरा वेळ इथे बसलो, आमच्या गप्पा झाल्या, मामीने चहा वगैरे पण केला आणि त्यांचं पापड लाटण्याचं चालू होतं आणि त्यानंतर पुन्हा घरी आलो आणि आज बहिणी पण आले होते. चला बाय बाय. कुठं तुमच्या बरोबर आम्ही चाललोय पायी पायी, आम्ही चाललोय माती खेळायला. तर मॉलमध्ये शनिवार रविवारी ऑफर असतात आणि मम्मीला काही वस्तू पण घ्यायच्या होत्या आणि बहिणी पण आल्या होत्या 5-5:30 वाजता त्या घरी आल्या होत्या ना. आम्ही मग त्या मामाच्या घरून आल्यानंतर मॉलमध्ये आलो आणि इथे बरेच गर्दी होती, बऱ्याच वस्तू होत्या ज्या आपल्या घरामध्ये काही उपयोगीसाठी लागतात बारीक थोड्याशा. आणि 49 रुपयाला इथे काही खरेदी करा. 49 रुपयात 4 डबे होते छोटेसे आणि चिमटे वगैरे खूप सारं काही होतं. तर इथून पण आम्ही चिमटे वगैरे घेतले आणि दुसरीकडे पण होते म्हणजे ऑफर म्हणजे काही प्राईस कमी जास्त होत्या तिथे पण. आणि पुढे त्यानंतर हे बघा सई म्हणत होती हे मला घ्यायचं हे मला घ्यायचं. तर आईस्क्रीम बनवायला तिथे म्हटले आईस्क्रीमचं नाही आहे ते आणि इथे भरपूर काही ऑफर होत्या काल आणि घेतल्या. आम्ही काय काय घेतलं आहे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये बघायलाच भेटेल, त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ बघा. आणि इथं प्लेटा पण होत्या कारण आता महालक्ष्मी बसवायची ना तर तिथे म्हणजे आपल्याला महालक्ष्मीचे वेळेस खूप सारे पदार्थ करावे लागतात म्हणजे स्वीट असतं, फळं असतात आणि भरपूर म्हणजे 21 भाजी असतात ना तर त्यांचा नैवेद्य बनवायचा असतो. आणि ज्या ताईंना बसवायच्या आहे ना महालक्ष्मी तर तुम्ही ना माझे काही जुने व्हिडिओ आहे महालक्ष्मीच्या तयारीचे, तर काय काय करायला लागतात काय म्हणजे कोणते कोणते पदार्थ बनवतो सगळे तुम्हाला व्हिडिओमध्ये जुने व्हिडिओमध्ये दाखवेल. आणि आत्ता पण आहे ना मी सेपरेट एक व्हिडिओ बनवणार आहे की तुम्हाला पहिल्यांदा महालक्ष्मी बसवायची कशी बसवायची. कारण एका ताईंची कमेंट होती की मम्मीला सांगायला लावा देवाबद्दल माहिती. आणि हा डबा होता काचेचा होता ना तर हा 99 रुपयाचा होता. तर छान होता छोटा, तर ते पण आम्ही घेतलं. आणि मोठे होते ते काही 150 काही म्हणजे 250 वेगवेगळे प्राईस साईजनुसार. आणि मम्मी सांगत होती काच खूप छान आहे असं, पण बाकीचा खूप आवाज होता तिथे ना, गाणे वगैरे पण असतात म्हटले कॉपीराईट येऊ शकतो, त्यामुळे मी सगळे काही म्यूट केलेले आहे. आणि आज मॉलमध्ये खूप गर्दी पण होती.
खरेदी काय केलेली आहे, तुम्हाला दाखवेल. पण फोन चार्ज करायचा, आज दिवसभर लाईट नव्हती. फोन चार्ज झाला की करेल. आत्ता 7:30 वाजता लाईट आली, तरी आल्यानंतर पुन्हा एकदा गेली, कारण काहीतरी काम वगैरे चालू असेल. आणि आजचा मेनू आहे काय मम्मी? पुरणपोळी. ही पण पुरणपोळी नाही, पावभाजी. आणि वहिनी पण आल्या, त्या माहेरी गेल्या होत्या. काय आखाड महिन्यात जातात ना मम्मी, नवी नवरी असल्यावर. आणि इकडे पावभाजीची तयारी. आखाड म्हणतात रे आपल्याकडे, पण आखाड तळतात असं म्हणतात ना. मंगळवारी ते गोड चाणके करायच्या, भजे करायचे, त्याला म्हणतात आखाड तळणं. इकडे बटाटे कुरत टाकले आणि इकडे टॅमॅटो बीट वगैरे करण्याचं चालू आहे. आणि इकडे भजे चाणक्या वहिनी घेऊन आले. कधी घालायच्या, आम्ही पण देवावरून आलोय, तर सवासणी घालायला खूप छान महिना आहे हा. आखाड महिना ठिकाणी सवासणी घालता या महिन्यामध्ये. सौरभ सैला रे चालली गोड चाणकी. सैला तू अजून केक दे, चॉकलेट दे, सैशी खाईल पटापटा. अगं या महिन्यामध्ये गोड चाणकी खावं लागते. अभ्यास करते सई. व्हेरी गुड, बरोबर आहे, राईट आहे, राईट. हा थोडासा मोठा झाला का मी इरेजरने खोडते. तू पुढे चाली. तुझी कंपोस्ट बॉक्स दाखव ना सगळ्या ताईंना, सगळ्यांना दाखव. असं करायचं. असं करायचं. पण करायची का? हा, साईला प्रिन्सेसची घेतली हो ना साई? नाही आहे. आणि चला आता स्टडी करा तुमचा, तर पूर्ण बरोबर आहे, राईट आहे, राईट. हा मी ते खोडतो. पुढची लाईन इथून घे, सुरुवात कर. अशी नाही, नीट अशी. बरोबर. हा, गुड गर्ल. बस. गुड गर्ल. झाली का तयारी? इकडे फ्लॉवर, ढोबळी मिरची पाण्यामध्ये उकळत टाकली आहे. इकडे तयारी करून ठेवली का? बटाटे किसून ठेवला. इकडे टॅमॅटो, बटाटे, टॅमॅटो. बघा एवढं सगळं काय आज भाजीपाला करून आणले आहे मम्मीने. मेथीची भाजी 30 रुपये ना ग. मेथीची भाजी छान भेटली. पण आज शनिवारचा भाजीपाला आणलाय. इकडे सगळं काही काय आम्ही मॉलमध्ये गेलो, ते काय काय खरेदी केली आहे मॉलमध्ये. किराणा जास्त होऊन जातं. आपण जेवण झालं का निवंत दाखवून. पावभाजी केली होती आज. तर पावभाजीची रेसिपी ना संपूर्ण डिटेलमध्ये ना माझे जुने व्हिडिओ आहे त्यामध्ये आहे, त्यामुळे आज संपूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला रेसिपी नाही दाखवली. एखादी नवीन रेसिपी केली की मम्मीने तुम्हाला दाखवेल मी. आणि आज छान मस्त पावभाजी आम्हाला सगळ्यांना आवडते ना, तर आज मस्त खूप टेस्टी आणि छान झाली होती. पावभाजीला तुम्ही बीट वापरा आणि मस्त तरीचा मसाला वापरा, खूप छान मस्त असे रंग येतो, लाल कलर येतो. तुम्ही बघा व्हिडिओमध्ये, एकदम छान मस्त आहे ना. तरी बाज अशी एकदम लाल कलरची पावभाजी होते आणि सगळे आवडीने खातात. इकडे वहिनीना पाव गरम करत होता बटर लावून तव्यावरती, आणि तिकडे भाजी पण मीडियम गॅसवर होत होती. आणि भाजी वगैरे झाल्यानंतर आम्ही सगळे काही जेवायला बसू आणि जेवण सगळे काही एकत्रच करणार. आणि सह्याभाई बघा पाव घेऊन येते, एक एक वस्तू घेऊन आली सगळे काही पुढे जेवणासाठी. आणि सगळ्यांचे ताट वगैरे जागेवरती ठेवले होते. तिला काम करायला ना असं थोडं छोटं मोठं काम करायला खूप जास्त आवडतं. मी कधी करू दिलं नाही का,
डायरेक्टली रडते. म्हटले कर, म्हटले जरा सवय पण लागते. आणि आता आम्ही जेवण करू आणि तुम्हाला वस्तू काय काय आणल्या त्या पण बघायच्या आहे. त्यामुळे पूर्ण व्हिडिओ बघा. काय काय खरेदी केली, काय काय ऑफर होती, तर संपूर्ण तुम्हाला डिटेलमध्ये सांगितले आहे. प्रत्येक वस्तूंची प्राईज वगैरे. म्हणजे ज्या ताई सिन्नरमध्ये असतील त्यांनी जा. म्हणजे आजचा व्हिडिओ आज येतो, रविवारी पण ऑफर आहे मस्त. म्हणजे आता आम्ही पण ऑफरमध्ये काही वस्तू आणल्या, छान भेटतात. आणि बघा पावभाजी मस्त झालेली होती, टेस्ट खूप छान होती. तुम्हीही करून बघा. काल आम्ही मॉलमध्ये गेलो होतो खरेदी करण्यासाठी. शनिवार रविवार ना मॉलमध्ये सूट असते आणि आम्ही गेलो होतो. तर मम्मीने काही वस्तू पण घ्यायच्या होत्या, तर आम्ही भरपूर सारं काही घेतलेलं आहे. तुम्हाला ही काल दाखवणार होते पण काल वेळ झाला. आज सकाळी दाखवते काय काय आणलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला हे दाखवते, कारण हे ना आम्हाला 15 रुपयालाच पॅकेट पडलंय कॅन्डलचं. आणि 12 असतं कॅन्डल याच्या. आम्ही ना भरपूर फ्लेवरचे 2 हे 3 फ्लेवरचे घेऊन आले. कारण हे तसं 60 रुपयाला दुकानात आहे, पण 15 रुपयाला काल ऑफर होती. तर भरपूर घेऊन आलोय आणि खरेदी महालक्ष्मीसाठी केली आहे. अजून पण आणणार आहे, पण तिथे एकाला एवढंच होते वाटतं आहे ना. ते बोलले अजून पण ऑफर निघणार आहे. आज पण भरपूर घेतले, खरेदी केलेलं आपण. आणि छान आहे, क्वालिटी पण छान आहे. असं काही नाही का खराब आहे का काय, मस्त आहे, एकदम भारी आहे. एवढं घेऊन आलो कॅन्डल आम्ही. 15 रुपयाला एक पॅकेट. तर यामध्ये 15 कॅन्डल आहे. तर हा ऍपलचा आहे आणि वास पण किती छान आहे. आता लावलं पण आपल्याला समजेल ना. हा लेमनचा आहे आणि हा सँडलचा आहे. 3 फ्लेवर होते, 3च फ्लेवर होते तिथं. आणि आम्ही पहिले लेमनच घेतलं, नंतर आल्यानंतर पुन्हा आम्ही घेऊन आलो ते. पण छान आहे आणि खूप उपयोगी पडतात ते. आता महालक्ष्मी तयारी आमची सुरूच होणार आहे ना, मग घेऊन ठेवते. कारण तेव्हा खूप सारे लागतात आणि अशा दुकानामध्ये 40, 50, 60 रुपयाला भेटतात फक्त 12 कॅन्डल. म्हटले चला ऑफर आहे तर ऑफरचा फायदा करू. आणि आम्ही फायदा केलाय, भरपूर साऱ्या घेऊन आलोय. आणि हे ना बाय 1 गेट 1 होतं. तर याची ना एका याची प्राइस 150 रुपये, पण मग हे 150चे 2, कारण एकावर एक फ्री होतं. तर काल ऑफर होत्या ना. आणि आता महालक्ष्मीसाठी आपण परत गेलो 2 घेऊन, म्हणजे फळं वगैरे प्रत्येकाच्या वेगळे वेगळे ठेवता येईल ना. त्याच्यामध्ये फळं ठेवायला छान आहे, फळं ठेवायला छान आहे. आणि असं रेसिपी वगैरे करायला पण छान आहे. मला सगळ्यात जास्त कप आवडले. कप छान भेटले, 99 रुपयाचे कप. त्याची ओरिजिनल प्राइस कमी तिथं आहे. ओरिजिनल प्राइस पण असेल 199. 100 रुपयाचा फायदा. एवढी सूट देत. शनिवार रविवार रात्री आलं सूट. हे काही त्यांनी कालच टाकलेले त्यांचे स्मार्ट बॉक्स. आपण काही कप पाहिजे होते, पण आम्हाला कप किती सांगितले होते? 200 काय रुपयाला सांगितले होते ना. आणि ती पिलो ती माझ्यासाठी घेतलेली आणि मम्मीसाठी आहे. तर याची प्राइस जास्त होती, पण काल 130 रुपयालाच पडली. आणि याच्यापेक्षा थोडी मोठी आहे ना तिथे, तर ती ना पहिले 250 ला विकायचे, पण काल 150 रुपयालाच होती. आणि खूप छान आहे, खूप छान आहे. मला तर रात्री घेतली ना, खूप मम्मीसाठी घेतली ती. आणि रात्री मी त्याचा कागद वगैरे काढलाय, वापरली पण रात्री. मोठ्या पप्पांनी आणली होती. आणि हे कातर वगैरे किती 99 रुपयाचंच आहे ना. त्याच्यावर पण काय ऑफर होती का? खरं कातर आणि ते आपल्याला हे आणायला गेले जाळी मी बेसिनची, पण जाळी नाही भेटली, कातर भेटून गेली. त्याच्यावर पण 199 प्राइस आहे, पण 99 रुपये. कातर छान आहे, क्वालिटी पण छान आहे. चिमटे वगैरे आणि बाकीच्या सगळ्या काही खाण्याच्याच वस्तू घेतल्या. सही होती ना, सही एक एक टाकायची. हे घ्यायचं ते घ्यायचं, तिथंच खाण्याच्या सगळ्या काही वस्तू आहे. आणि हा एक डबा काच खूप छान आहे. पॅक आहे ना हा. पण मग आईस्क्रीम करायला छान आहे. नाजूक वापरावा लागेल तो. आईस्क्रीम केल्यावर छान आहे, पण एवढा छोटा नाही तयार. तुमचं गुळांबा राहील 2 दिवसात संपल का? पण छान आहे, क्वालिटी छान आहे. मेन म्हणजे क्वालिटी छान आहे. नाही तर काच राहते, पण काचीमध्ये रुपयाला पडलाय तो.
पण हिचे काच बी किती जाड जाड आहे आणि क्वालिटी पण आहे ना. त्याच्यापेक्षा मग 150 रुपयाला होता नाही 250 रुपयाला, मग 250 एवढा होता. अजून पण घे, दिसायला पण खूप छान दिसत आहे वस्तू खुली तर. आणि वस्तू मेन म्हणजे वस्तू वातड होणार नाही हवामानाने. आता पावसाचं थंडीचं वातावरण आहे ना, त्याच्यामुळे वस्तू लगेच नरम पडून जाते. ते नरम नाही पडणार याच्यात, त्याच्यामुळे मला जास्त आवडले. आणि काय पिअर साबण वगैरे असंच थोड्या बारीक वस्तू खरेदी केल्या आहे काल. जास्त काही आणलं नाही, थोडंच आणलेलं आहे. थोडी एवढी काही जास्त करी तरी पण 22 रुपये झाले एवढ्या वस्तू. खाण्याच्याच वस्तू होते जास्त याच्यामधल्या. काही काळ आम्ही खाल्ल्या पण आणि काही बाकी राहिल्यामध्ये ठेवल्या. सही कशी सही आली क्वालिटी चांगली भेटली बरं. किती रुपयाला? 29 रुपयाला ना. चांगले पण मस्त आहे, क्वालिटी छान आहे. असे नंतर मॉलमध्ये वस्तू पण छान भेटून जाते. तर चला मी इथेच आजच्या व्हिडिओ एंड करते. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, नवीन असता सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हा सगळ्यांना बाय बाय.